पाथर्डी पोलिसांनी गुन्हेगारीवर मोठा घाव घालत घरफोडीच्या मालिकेत सामील असलेल्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे। गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी रंगार गल्ली पाथर्डी येथे राहणाऱ्या बाळू किशोर कुहे या संशयिताला ताब्यात घेतलं। 2 डिसेंबर रोजी अटक झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीला रिमांडवर दिलं। चौकशीत पोलिसांसमोर आरोपींचं खरं रूप उघड झालं आणि त्याने आतापर्यंत केलेल्या एकूण 14 घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली। कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला आहे। यात 10 गॅस टाक्या, 4 इलेक्ट्रॉनिक वजन काटे आणि 10 लोखंडी सतूर यांचा समावेश असून एकूण किंमत सुमारे 47,000 रुपये इतकी आहे। या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केलं असून त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण आणि वेगवान कारवाई करत घरफोडीच्या मालिकेचा उलगडा केला। स्थानिक नागरिकांमध्ये पाथर्डी पोलीस दलांबद्दल प्रशंसेचा सूर उमटत आहे। पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 2/12/2025 रोजी एक इसम घरफोडी चोरी करून पळून जात आहे अशी माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही CCTV फुटेज चेक केले असता त्यांनी ते CCTV फुटेजमध्ये बाळू किशोर कुरे वय 70 वर्ष हा इसम दिसला। त्याला ताब्यात घेतले व विचारपूस केली आणि नुकतीच पहाटे एक घरफोडी झालेली होती। त्या घरफोडीमधील मुद्देमाल त्याने काढून दिला। तर त्या घरफोडीचा तपास करत असताना त्याने पाथर्डी व तिसगावमधील असे एकूण 14 घरफोडींचे गुन्हे केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून 10 गॅस टाक्या, 4 इलेक्ट्रॉनिक वजन काटे व 10 लोखंडी सत्तूर असा ऐवज जप्त करण्यात आला आणि त्या वस्तू विकत घेणारे अहमदनगर चितळे रोड येथील गालिब इस्माईल तांबोळी, शनी गल्ली अहमदनगर, कुमार शेखर कुरापट्टी तोपखाना, टिळक राम तमंग चितळे रोड, निलेश राम घोगरे चितळे रोड अशांना या गुन्ह्यात अटक केलेली आहे। या चांगल्या कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक सौ व अपर पोलीस अधीक्षक सौ तसेच DYSP सौ शेवगाव विभाग यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे व जनसामान्य नागरिकांमध्ये पण सर्व पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे। धन्यवाद। न्यूज एक्सप्रेस करिता जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर।